मित्रहो नमस्कार. मी सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर प्रवीण गुलाबराव बाबर, व्यावसायिक अर्थशास्त्र विभाग, धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालय, सातारा. मित्रहो, या पाठीमागच्या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख हा टॉपिक आपण अभ्यासत असताना व्यावसायिक अर्थशास्त्र म्हणजे काय, व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याख्या, व्यावसायिक अर्थशास्त्राचे स्वरूप इत्यादीवर सविस्तरपणे भाष्य केलेलं होतं. मित्रहो, याच टॉपिकला जोडून पुढचा भाग म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती. तर मित्रहो, आजच्या या लेक्चरमध्ये आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या व्याप्तीबाबत सविस्तरपणे चर्चा करणार आहोत. मित्रहो, व्यावसायिक अर्थशास्त्र आपल्याला माहिती आहे की व्यावसायिक अर्थशास्त्र हे उद्योग आणि व्यापाराशी समजते. हे आपण पाठीमागच्या काही लेक्चरमध्ये व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना आपण सविस्तरपणे पाहिलेलं आहे. आजचं जे हे लेक्चर आहे, हे लेक्चर एकूण 3 विभागामध्ये आपण विभागलेला आहे. यातील पहिला जो भाग आहे तो म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स. याचा दुसरा भाग आहे तो म्हणजे स्कोप ऑफ बिझनेस इकॉनॉमिक्स, व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती. व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती मित्रांनो आपण विविध मुद्द्यांच्या आधारे आज आपण अभ्यासणार आहोत. आणि जो आजच्या या लेक्चरचा तिसरा महत्वाचा भाग आहे तो म्हणजे कन्क्लुजन अँड समरी ऑफ द लेक्चर, म्हणजेच व्याख्यानाचा निष्कर्ष आणि सारांश. आजच्या या लेक्चर बद्दल आपण थोडक्यात आढावा आपण व्याख्यानाच्या शेवटी, लेक्चरच्या शेवटी घेणार आहोत. फ्रेंड्स, this lecture is basically divided into 3 subcomponents. First is the introduction of business economics. Second is scope of business economics. Friends, the scope of business economics was presenting some help of some important points. And last is important part in today's lecture is conclusion and summary of today's lecture. मित्रहो, या पाठीमागच्या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना आपण पाहिलेलं आहे की व्यावसायिक अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा आहे, म्हणजे अप्लाइड शाखा आहे. मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्रात व्यवसायासंदर्भात असणाऱ्या समस्यांचा अभ्यास केला जातो. म्हणजे व्यावसायिक अर्थशास्त्र हे उद्योग आणि व्यवसायांशी संबंधित असं शास्त्र आहे. मित्रहो, व्यापार किंवा उद्योग संस्थेशी संबंधित अशा सर्व घटकांचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. उद्योग संस्थांच्या मार्फत कार्यवाहीत आणल्या जाणाऱ्या सर्व क्रिया व प्रक्रिया यांच्याशी निगडीत सर्व बाबींचा अभ्यास या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मित्रांनो, उद्योग संस्थेच्या विविध समस्या सोडवण्याच्या संबंधित वेगवेगळ्या बाबींचा समावेश या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. मित्रांनो, व्यावसायिक अर्थशास्त्र आपण म्हटल्याप्रमाणे अर्थशास्त्राची एक उपयोजित शाखा मानली जाते आणि व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती सुद्धा तितकीच मोठी असलेली आपल्याला दिसून येते. ही व्याप्ती आपण काही मुद्द्यांच्या आधारे, अनेक मुद्द्यांच्या आधारे याचं विवेचन करणार आहोत. तर मित्रहो, तत्पूर्वी व्यावसायिक अर्थशास्त्रासंदर्भात आपण थोडक्यात ओळख करून घेऊयात. म्हणजेच जे विद्यार्थी पाठीमागच्या लेक्चरला गैरहजर होते त्यांना थोडंसं समजण्यासाठी सोपं जाईल आणि त्यानंतर मग लगेच आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती
पाहणार आहोत. हे बघा, कोणत्याही उद्योग व्यवसाय चालवत असताना जे आर्थिक सिद्धांत, आर्थिक तत्वे आणि आर्थिक पद्धती उपयोगी पडतात त्या सर्वांचा एकत्रितपणे केला जाणारा अभ्यास म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्र होय. मित्र हो, व्यावसायिक अर्थशास्त्राची अतिशय साधी, सोपी आणि सरळ ही व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, कोणताही उद्योग किंवा व्यवसाय चालवत असताना आपण चर्चा केल्याप्रमाणे उद्योजकासमोर किंवा व्यावसायिकाच्या समोर अनेक समस्यांचं भांडार उभं राहिलेलं असतं. मित्र हो, उद्योजकाला किंवा व्यावसायिकाला आपल्या व्यवसायाच्या संदर्भात अनेक अडचणी भेडसावत असतात, अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते. मित्रांनो, व्यावसायिक संस्थेच्या कडे सुद्धा उपलब्ध संसाधने ही मर्यादित असतात आणि त्यांचा पर्यायी उपयोग करायचा असतो. याच अमर्यादित गरजा भागवण्यासाठी व्यवसाय संस्थेचे उत्पादन घटक एकत्र करून उत्पादनाचे काम हे उद्योग संस्थेला करावे लागते आणि हे करत असताना उद्योजकाला अनेक समस्या येतात. उद्योजकाला वेगवेगळे घ्यावे लागतात. या निर्णय प्रक्रियेमध्ये उद्योजकाचा अतिशय महत्वाचा रोल आपल्याला पाहायला मिळतो. मित्रांनो, हे निर्णय घेत असताना उद्योग संस्थेच्या संदर्भात कोणते प्रश्न त्याला भेडसावतात, तर कोणत्या वस्तूचे उत्पादन घ्या जेणेकरून ते मार्केटमध्ये चालेल. उत्पादन घटक ठरवला तर त्याचं उत्पादन किती प्रमाणात घ्यावं जेणेकरून त्याची मार्केटमध्ये आवश्यकता तितक्या प्रमाणात आहे. हे ठरवल्यानंतर उत्पादनासाठी नेमकं कोणतं तंत्र वापरावं, भांडवल प्रधान वापरावं की श्रम प्रधान वापरावं जेणेकरून प्रोडक्शन कॉस्ट आपल्याला कमी येईल आणि वस्तूची किंमत कमीत कमी आकारता येईल, तरच ती वस्तू बाजारपेठेमध्ये विकली जाईल. बर, उत्पादित वस्तूसाठी किती घ्यावी म्हणजे जेणेकरून बाजारपेठेचा अभ्यास करून आपल्या प्रतिस्पर्धी ज्या वस्तू आहेत या प्रतिस्पर्धी वस्तूंच्या किमतीचा अभ्यास करून आपल्या वस्तूची किंमत ठरवावी लागेल, तरच आपली वस्तू बाजारपेठेमध्ये येईल. असे असंख्य प्रश्न उद्योजकाला, व्यावसायिकाला सोडवावे लागतात. उद्योग किंवा व्यवसायातील निर्णय योग्य वेळी व अचूकपणे घेण्यासाठी व व्यावसायिक नियोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या या पद्धती आहेत, जे सिद्धांत आहेत, जे नियम आहेत व हे तत्वे आहेत, यांनाच आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्र असं संबोधलं जातं. मित्रांनो, या सर्व पार्श्वभूमीवर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना वास्तविक व्यवसाय अनुप्रयोगामध्ये मूलभूत सिद्धांतांचे माहित असले पाहिजे आणि यामुळेच व्यावसायिक अर्थशास्त्राचा परिचय या कॉमर्स विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा ठरतो आणि या व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख, व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास आपल्याला आत्मसात असणं हेच आहे. तर मग आता आपण उद्योग व्यवसायासाठी ज्या भेडसावणाऱ्या समस्या आहेत, या समस्या सोडवण्याच्या संबंधित ज्या बाबींचा समावेश व्यावसायिक अर्थशास्त्रात होतो, त्या बाबींचा म्हणजेच व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीचा अभ्यास आज आपण करणार आहोत. मित्र हो, यामधील पहिला आणि महत्वाचा जो पॉइंट्स आहे तो म्हणजे मागणी विश्लेषण. आपण यापूर्वीच स्पेन्सर आणि सेलिगमन यांनी केलेली व्याख्या पाहिलेली आहे. त्यामध्ये ते असं म्हणतात की व्यावसायिक संस्था उत्पादक संसाधनाचे उपभोग्य वस्तूत रूपांतर करते.
वस्तू बाजारात विक्री करणे हा अशा रूपांतरामागे मुख्य उद्देश असतो. कोणत्याही उद्योग संस्थेला उपभोग्य किंवा विक्रीयोग्य वस्तूचे उत्पादन घेण्यापूर्वी त्या वस्तूला असलेले मागणीचे स्वरूप लक्षात घ्यावे लागते. वस्तूची विक्री किती प्रमाणात होऊ शकेल हे ठरवून विक्रीवर परिणाम करणाऱ्या घटकांचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. तसेच मगाशी आपण चर्चा केल्याप्रमाणे उद्योग संस्थेला मागणीचे पूर्वानुमानाचा सुद्धा अभ्यास करावा लागतो. याला आपण इंग्रजीमध्ये डिमांड फॉरकास्टिंगचा सुद्धा अभ्यास या उद्योजकाला करावा लागतो. मित्रांनो, मागणीच्या पूर्वानुमान करताना मागणीचे उत्पन्न लवचिकता, किंमत लवचिकता आणि पर्यायी लवचिकता हे घटक विचारात घ्यावे लागतात. म्हणजेच एकंदरीत मागणी विश्लेषण करत असताना मागणीचे निर्धारक घटक, मागणीचा प्रकार, मागणीचे स्वरूप आणि मागणीचे पूर्वानुमान इत्यादी बाबींच्याकडे उद्योग संस्थेला लक्ष द्यावे लागते. अर्थात या सर्व बाबींचाच अभ्यास आपल्या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मित्रांनो, दुसरा महत्वाचा यातला घटक आहे तो म्हणजे उत्पादन आणि उत्पादन खर्च विश्लेषण. उत्पादन आणि उत्पादन खर्च विश्लेषण हे सुद्धा व्यावसायिक अर्थशास्त्राचे एक महत्वपूर्ण अंग मानलं जातं. मित्रांनो, या विश्लेषणाने उद्योग संस्थेला दुर्मिळ उत्पादक साधनांचे कार्यक्षम वाटप करता येते. प्रकल्प नियोजन प्रभावी होण्याच्या दृष्टीने उत्पादन व उत्पादन खर्च विश्लेषण अत्यंत उपयुक्त ठरते. साधारणपणे उद्योग संस्था विविध बाबींच्या वरती खर्च करत असतात आणि या खर्चाचा हिशोब ठेवत असतात. यावरून उत्पादन खर्चाचा अंदाज करता येतो. उद्योग संस्थेला भिन्न कालावधीमध्ये उत्पादन खर्चाची तुलना करता येते. वर्तमानात उत्पादन खर्च कमी आहे की वाढला आहे याचा सुद्धा अभ्यास उत्पादन संस्थेला करता येतो. आणि जर खर्च वाढला असेल तर तो नियंत्रण ठेवण्यासाठी उद्योग संस्थेला कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात या समस्यांचा सुद्धा अभ्यास उद्योग संस्थेला करावा लागतो, जेणेकरून आपला नफा उद्योग संस्था वाढवू शकतील. मित्रांनो, या विभिन्न घटकांच्या मिश्रण केल्याने उत्पादन विश्लेषणाचा महत्वाचा भाग आपल्याला दिसून येतो. वस्तू उत्पादनासाठी कोणते घटक वापरावे, किती प्रमाणात वापरावे, कसे वापरावे, कसे एकत्र आणावे याचा एकत्रित विचार करणं उत्पादकासाठी अत्यंत गरजेचं असतं. उत्पादन विषयक विचार भौतिक स्वरूपात तर उत्पादन खर्च विषयक विचार वित्तीय स्वरूपात केले जातात. अशा सर्व निगडीत खर्च संकल्पना असेल, खर्चाचे वर्गीकरण असेल, खर्च आदान सहसंबंध असेल, प्रमाणाच्या बचती बेबचती असतील, उत्पादन फलन असेल, खर्चाचे मापन असेल, खर्चाचे नियंत्रण असेल, या सर्व बाबींचा अभ्यास व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये समाविष्ट असलेला आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, यानंतरचा जो तिसरा महत्वाचा मुद्दा आहे यामधला तो म्हणजे किंमत विषयक धोरण. उद्योग संस्थेला स्वतःमार्फत निर्माण केलेल्या ज्या वस्तू आहेत या वस्तूची किंमत ठरवावी लागते, जेणेकरून त्या वस्तूच्या किमतीवरच उद्योग संस्थेची विक्री आणि नफा अवलंबून असतो. वस्तूची किंमत ही उत्पादन खर्च, बाजारातील स्पर्धा आणि पर्यायी वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. तर म्हणूनच उद्योग संस्थेला किंवा तिच्या व्यवस्थापकाला उत्पादनाच्या सिद्धांताचे पुरेसे ज्ञान असावेच लागते, जेणेकरून उद्योग संस्थेला महत्तम नफा मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येईल. मित्रांनो, उद्योग संस्थेला अल्पकाळात आणि दीर्घकाळात सुयोग्य असे किंमत विषयक धोरण निश्चित करावे लागते आणि वस्तूची किंमत निश्चिती आणि किंमत विषयक धोरण या बाबींचा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या कक्षेमध्ये समावेश होत असताना आपल्याला दिसून येतो. यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे यामधील तो म्हणजे निर्णय प्रक्रिया, डिसिजन मेकिंग. मित्रांनो, उद्योग संस्थेच्या व्यवस्थापकाला प्रसंगानुरूप योग्य तो निर्णय घेण्याची जबाबदारी पार पाडावी लागते. उद्योग संस्थेपुढे असणाऱ्या अडचणी म्हणजे दुर्मिळ साधने आहेत,
स्पर्धक बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहेत, मूल्य निर्माण आदीच्या समर्पक बाबींचा हा व्यवस्थापकाला करावा लागतो, जेणेकरून उद्योजकाला आपली उद्दिष्टे सहजपणे गाठता येतील. उद्योग संस्थेला महत्तम नफा मिळवून देण्यासाठी व्यवस्थापकाला दुर्मिळ साधनांचा पर्याप्त वापर करणे हे आणि साधनांचा अपव्यय टाळणे यावर व्यवस्थापकाला लक्ष केंद्रित करावे लागते. याशिवाय व्यावसायिक यशस्वी होण्यासाठी व्यवस्थापकाला अनेक वेळा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यावे लागतात. व्यवस्थापकीय निर्णय प्रक्रियेचा अभ्यास हा व्यावसायिक अर्थशास्त्राचे एक महत्त्वपूर्ण अंग असल्याचं आपल्याला अर्थशास्त्राच्या अभ्यासावरून लक्षात येते. मित्र हो, यानंतरचा जो प्रमुख महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे भांडवल विषयक व्यवहार. व्यावसायिक संस्था प्रामुख्याने नफ्याच्या प्रेरणेने स्थापन झालेल्या असतात, म्हणजेच नफा मिळवणं हे त्यांचं प्रमुख उद्दिष्ट असतं. उद्योग संस्था सुरू करण्यासाठी प्रथम भांडवल उभारणी करावी लागते. भांडवल व्यवस्थापनाद्वारे दुर्मिळ भांडवलाचा कार्यक्षम वापर करावा लागतो. भांडवली अंदाजपत्रक तयार करून भांडवली व्यवस्थापन तयार करावे लागते. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी लागणारे एकूण भांडवल आणि खेळते भांडवल या दोन्हींचाही समावेश करावा लागतो. आणि मित्रांनो, उद्योग संस्थेला भांडवल व्यवस्थापन करत असताना अल्पकाळात आणि दीर्घकाळात या दोन्हींचाही समावेश आपल्याला घ्यावा लागत असलेला दिसून येतो. मित्रांनो, भांडवल उभारणीचे विविध मार्ग, योग्य गुंतवणूक विषयक धोरण, भांडवल उभारणीचा खर्च, भांडवल गुंतवणुकीवर परतावा व योग्य किफायतशीर प्रभुत्व ची निवड या वेगवेगळ्या गोष्टींचा विचार उद्योग संस्थेला करावा लागतो आणि या सर्व बाबींचा अभ्यास आपल्या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये केला जातो. मित्रांनो, यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे उद्योग संस्थेचा नफा. नफा मिळवणे हे कोणत्याही उद्योग संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट असतं. मित्रांनो, याशिवाय उद्योग संस्था चालू शकत नसते. बाजारपेठेमध्ये कोणतीही संस्था स्थापन होताना जास्तीत जास्त नफा मिळवणं हे त्याचं उद्दिष्ट असतं आणि उद्योग संस्थेचे यश आजमावण्यासाठी प्राथमिक परिणाम कारण करणे हे अत्यंत महत्वाचं असतं. व्यापार व्यवसायाचे सामाजिक निकष हे वस्तूची गुणवत्ता, व्यवसाय प्रगतीचा दर आणि किंमत प्रवृत्ती यांच्याशी संबंधित असते. उद्योग व्यवसायाच्या कामगिरीबाबत अनेक असे निकष वापरले जात असले तरीही त्यापैकी नफ्याचा निकष हा केंद्रस्थानी असतो. उद्योग संस्थेने आपल्या नफ्याचे महत्तमीकरण करत असताना उद्योग व्यावसायिकांना अनिश्चिततेला सामोरं जावं लागतं आणि याबरोबर कच्चा मालाचा पुरवठा असेल, वाहतुकीच्या सोयी असतील, संसाधनाच्या किंवा उत्पादनाच्या किमती असतील, उत्पादन खर्च असेल, या सर्व बाबतच अनिश्चितता निर्माण होऊ शकते आणि या अनिश्चिततेमुळेच उद्योग संस्थेला नफ्याचे नियोजन करणे अत्यंत कठीण जाते. तथापि दृष्टिक्षेपातील धोका व अनिश्चिततेचा विचार करून उद्योग संस्थेला नफ्याचे योग्य नियोजन करावे लागते. नफ्याचे नियोजन, महत्तमीकरण व नफ्याचे व्यवस्थापन हे नफ्याच्या मापन यासारख्या महत्वाच्या बाबींचा अभ्यास हा व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये मित्रांनो केला जातो. यानंतरचा महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बाजाराची रचना. मित्रांनो, बाजाराच्या रचनेसंदर्भात वस्तूची प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष खरेदी विक्री घडवून आणणारी यंत्रणा म्हणजे बाजार रचना होय. बाजारामध्ये खरेदीदार असले पाहिजेत, विक्रेदार असले पाहिजेत, हे प्रमुख दोन घटक महत्वाची भूमिका पार पाडत असतात. त्यामध्ये वस्तूचे स्वरूप, वस्तूचे प्रकार, वस्तूच्या किंमत निश्चिती इत्यादी बाबींचा बाजारामध्ये आपल्याला महत्व असल्याचं दिसून येतं. त्याचबरोबर भूप्रदेशानुसार विचार करत असताना स्थानिक बाजार असेल, प्रादेशिक बाजार असेल, राष्ट्रीय बाजार असतील, आंतरराष्ट्रीय बाजार असेल, बाजाराचे असे विविध प्रकार पडत असताना आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर किरकोळ बाजार, घाऊक बाजार असेही या बाजारपेठेचे वर्गीकरण आपल्याला केलेलं दिसून येतं.
अल्पकाळामध्ये आणि दीर्घकाळामध्ये किंवा अतिदीर्घकाळ असा सुद्धा बाजाराचे काही प्रकार पडतात आणि स्पर्धेच्या दृष्टीने विचार करता पूर्ण स्पर्धेचा बाजार, मक्तेदारीचा बाजार, मक्तेदारीयुक्त स्पर्धा बाजार आणि अल्पाधिकाराचा बाजार व द्विधाधिकार असे बाजाराचे प्रमुख प्रकार पडत असतात आणि व्यापार व्यवसायाच्या संबंधित असलेल्या या सर्व बाजार प्रकारांचा अभ्यास आपल्या या व्यावसायिक अर्थशास्त्रामध्ये करत असताना मित्रांनो आपल्याला दिसून येतो. यानंतरचा महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे व्यवसायावरील बाह्य घटकांचा परिणाम. हा सुद्धा एक महत्वाचा मुद्दा व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये आपल्याला दिसून येतो. उद्योग व्यवसायावर अनेक बाह्य घटकांचा परिणाम होत असतो. देशांतर्गत किंमत पातळी असेल, जागतिक किंमत पातळीतील बदल असतील, सरकारचे करविषयक धोरण असेल, व्यावसायिक व्यापाराविषयक धोरण असेल, आयात निर्यात असेल, विनिमय दर असेल, व्यापार चक्राची स्थिती असेल, औद्योगिक अशांतता असेल, आदी घटकांचा व्यवसायावर नक्कीच परिणाम होत असतो. म्हणजे देशातील जर वस्तूंच्या किमती वाढवल्या आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर जर वस्तूच्या किमती कमी झाल्या आणि त्या वस्तू आपल्या भारतामध्ये आल्या तर आंतरराष्ट्रीय वस्तूंची मागणी आपल्याला वाढलेली दिसेल. म्हणजेच बाह्य घटकांचा परिणाम आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला दिसून येईल. या सर्व घटनांचे व्यवसायावरील अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचे परिणाम अभ्यासणं आवश्यक आहे. प्रतिकूल परिणाम टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करता येतात. तर बाह्य घटकांचा अभ्यास आपल्याला व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये या बाह्य घटकांचा समावेश सुद्धा झालेला मित्रांनो दिसून येतो. याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना अनेक मुद्दे यामध्ये समोर आलेले दिसून येतात. त्यामध्ये उपभोक्त्याचा वर्तनाचा सिद्धांत असेल, उत्पादन फलन असेल, खर्चाचा सिद्धांत असेल, बाजाराची रचना असेल, घटक किमती निश्चिती असेल, नफा विश्लेषण असेल, अशा वेगवेगळ्या घटकांचा समावेश या व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये येताना आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर भांडवल अर्थसंकल्पन विश्लेषण असेल, तसेच मॅक्रो इकॉनॉमिक्स थेरीज असतील, या समग्र लक्ष अर्थशास्त्रीय सिद्धांत असेल, अशा विविध घटकांचा समावेश व्यावसायिक अर्थशास्त्राच्या व्याप्तीमध्ये होत असताना आपल्याला दिसून येतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण विविध मुद्द्यांच्या आधारे व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या व्याप्तीवर सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. तर मित्र हो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या टॉपिकवरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. हे भाष्य करत असताना आपण सुरुवातीला व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना व्यावसायिक आणि उद्योजक आणि उद्योग संस्था यांच्या पुढे नेमके कोणते प्रश्न निर्माण होतात याचा सविस्तरपणे अभ्यास केला. त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राची ओळख करून घेत असताना प्रमुख मुद्द्यांच्या आधारे, प्रमुख उदाहरणाच्या आधारे आपण त्याचं सविस्तर विश्लेषण केलं. त्याचबरोबर व्यावसायिक अर्थशास्त्राची जी व्याप्ती आहे ही व्याप्तीचं स्पष्टीकरण देत असताना आपण एकूण 8 मुद्द्यांचा सविस्तरपणे चर्चा केली आणि त्यातील काही मुद्दे आपण थोडक्यात पाहिले. हे 8 मुद्दे आपण कोणकोणते अभ्यासले तर यामध्ये मागणी विश्लेषण असेल, दुसरा उत्पादन आणि उत्पादन खर्च विश्लेषण असेल, तिसरं किंमत विषयक धोरण असेल, चौथा मुद्दा निर्णय प्रक्रिया असेल, पाचवा मुद्दा भांडवल विषयक व्यवहार असतील, सहावा मुद्दा उद्योग संस्थेचा नफा असेल, सातवा मुद्दा बाजाराची रचना असेल, आठवा मुद्दा बाह्य व्यवसायावरील घटनांचे परिणाम असतील. या विविध मुद्द्यांच्या आधारे आपण आज या व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्तीचा अभ्यास करत असताना यामध्ये काही आणखी काही सब पॉइंटचा अभ्यास केलेला आहे. यामध्ये
उपभोक्ता वर्तन सिद्धांत, उत्पादन फलन, खर्च सिद्धांत, बाजार रचना, घटक किंमत निश्चिती, नफा विश्लेषण, भांडवल अर्थसंकल्पना विश्लेषण आणि समग्र लक्ष अर्थशास्त्रीय सिद्धांत अशा वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपण व्यावसायिक अर्थशास्त्राची व्याप्ती या टॉपिकवरती सविस्तरपणे भाष्य केलेलं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण या लेक्चरच्या समारोपाकडे आज वळतोय आणि मित्र हो आधीच थांबतोय. तर मित्र हो, आजच्या या लेक्चर बद्दल आपल्या मनामध्ये काही शंका असतील, काही डाऊट असतील, काही क्युरीज असतील तर त्या तुम्ही नक्की मला विचारू शकता. त्या शंकांचं समाधान करण्याची 100% जबाबदारी माझ्यावर आहे. मित्रांनो, प्रश्न विचारणं अत्यंत आवश्यक आहे. आपल्या शंकांचं निरसन करणं आवश्यक आहे. कारण आत्ताच जर व्यावसायिक अर्थशास्त्राचं बेसिक समजून घेतलं तरच आपल्याला पुढे पुढे ज्या संकल्पना आहेत त्या समजायला सोप्या जातील. त्यामुळं आत्ताच आपल्या मनामध्ये जर काही डाऊट असतील, काही शंका असतील, काही या लेक्चर बद्दल समजलं नाही असं असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारा. त्या प्रश्नाची उत्तरं देण्याचं काम मी नक्की करेन. तर ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या लेक्चरला आपण इथेच थांबतोय. सविस्तरपणे झालेल्या चर्चेबद्दल तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद. थँक्यू.